हा तर आज आपल्याला काय करायचंय. टास्क सिंपल आहे आपल्यासाठी बरं का? परंतु जो एक वर्क दिलेला आहे आपल्या सगळ्यांकडे टेक्स्टबुक आहे. वर्क दिलेला आहे आणि त्या वर्क मध्ये त्याने सेकंड टास्क सांगितलंय वर्ड प्लस ईडी. वर्ड WORD वर्ड प्लस ईडी आणि दुसऱ्या कॉलम मध्ये दिलंय वर्ड प्लस ING दिलंय. बरोबर. हॅव यू सीन दॅट. लेट्स अंडरस्टँड हाऊ टू सॉल्व इट. अरे आपल्या युट्यूबच्या पण मित्रांनो दाखवूया कसं सॉल्व्ह करायचं. की आज आपण एक टास्क सॉल्व्ह करणार आहोत. आपल्याकडे वर्ब दिलेला आहे. वर्ब ऍक्शन वर्ड आणि त्याला ईडी आणि ING लावायचंय. चला तर मग सॉल्व्ह करू सगळ्यांसोबत. Beg, BEG beg. What is the task? Add ED and ING to the words. Word plus ED म्हणजे काय. वर्ड लिहायचा असतो BEG आणि ED तर हे आपलं स्पेलिंग रॉंग होत असतंय. का बरं बाबा. हा डबल G होतो आणि ED लागतो. मग तुम्ही म्हणाल का. कारण हे बा इकडे BEG हा G हा कॉन्सोनंट आहे आणि E हा वॉवेल आहे. तर वॉवेल च्या पुढे कॉन्सोनंट आलं आणि तेव्हा सफिक्स जर लावायचा असेल तर काय करावं लागतं. हा डबल होत असतो. हा जो कॉन्सोनंट आहे हा डबल होत असतो. कळतंय का. म्हणजे AEIOU हे वॉवेल्स आहेत. वॉवेल्सच्या पुढे येणारा जे काही सफिक्स लावायचे तेव्हा हा वॉवेल जशाच तसा राहतो. पुढे येणारा जे कॉन्सोनंट आहे. आता पहा BEG ई वॉवेल आहे. ई वॉवेल आहे. मग ईच्या पुढे जे कॉन्सोनंट आहे आणि आपल्याला सफिक्स लावायचे तर मग BEGGED असं होत असतं. तोच रूल ING लावताना सुद्धा आपल्याला करावा लागतो. बेगिंग. क्लॅप CLAPPED इकडे पण तसंच आहे. पहा पी कॉन्सोनंट आहे. ए वॉवेल आहे. ए मागे आहे पुढे कॉन्सोनंट आहे. हे असंच असलं पाहिजे. कसं वॉवेल आणि त्याच्या पुढे कॉन्सोनंट तर मग तो डबल होत असतो कॉन्सोनंट. इकडे पण CLA आता इथे पण PP घ्यावा लागेल आणि मग ING लावावा लागेल. DRAG पहा DRAG हा ए आहे कॉन्सोनंट आहे. G डबल झाला मग सांगितलेला सफिक्स लावून टाका. क्लॅप हा सॉरी ड्रॅग लिहायचं होतं नाही का. DRAG मग पुन्हा इथे सफिक्स लावायचे म्हणून असं होणार आहे ING. मग आता इकडे पण तुमच्या लक्षातच आलं. ओ वॉवेल आहे. पी कॉन्सोनंट आहे. मॉप्ड झालं इकडे. तसंच इकडे MOPPING. मग सिप पहा इथे पण तेच त्याने दिले तसं SIPPED सिप्ट अँड हिअर सिपिंग. अंडरस्टूड.